पावसाला सुरुवात झाली की बाजारात खूप सारे असे मस्त मक्का विकायला येतो आणि खूप छान लागतो आणि खाल्लाच पाहिजे आवर्जून. त्याच्यानंतर पाऊस सुरू झाला का आपल्याला फुटाण्यांची पण आठवण येतच असते आणि खूप छान असतं मस्त गरमागरम चुलीवरचं जेवण आणि ते पण छान असं चपात्या भाजी. चला, मी कल्पना तुमची अगदीच मनापासून स्वागत करते. चला, आता इथे बघू शकता सकाळची सुरुवात झालेली आहे नेहमीप्रमाणे. आता इथे आहे ना मी बघा भरपूर व्हिडिओमधून तुम्हाला सांगितलेलं होतं की गावाला खूप सारे झाडाला फणसं आलेली होते. आता त्याच्यातलं आहे ना अगदी शेवटचं हे छोटंसं फणस होतं आणि ते आहे ना बारीक होतं असं. आता ते बघा म्हटलं चला मी बघते म्हटलं पिकलं की नाही. तर थोडंसं कोवळं होतं त्याच्यामुळे एवढं पिकलेलं नव्हतं ते. हे बघा, तरी पण आता मी हे मस्त मुलांना काढून देणार आहे. आणि छान लागतं फणस खाण्यासाठी. मी खात नाही, पण सगळेच म्हणतात. आणि खूप म्हणजे खूप 20-25 फणसं आलेले होते आमच्या झाडाला फणसाच्या. आणि कोणाला पाहुणे दिले, कोणी घरी खाल्ले, ते संपून गेले आणि आता इथे शेवटचं होतं. आता मी ना सकाळी सकाळीच इथे बघा म्हटलं देते काढून मुलांना, नाही तर ते परत खराब वगैरे होऊन जायचं. गावाला असं बघा छान असतं काही ना काही खायला. सुंदर असं हे बघा त्याच्यामध्ये ना हे जे बी आहे ना, हे बघा असं ते काढायचं असतं. हे बघा हे खूप गोड लागतं म्हणतात. चला, आता मी इथे सगळं काढून घेते आणि मुलांना पण देते. त्याच्यानंतर आहे ना फणस वगैरे छान असं मी काढलं जेवढं निघालं तेवढं आणि मुलांना वाटून पण दिलं. आणि त्याच्यानंतर आता दुपारची दिवसभराची कामं पण मी म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. आणि चला आता इथे बघू शकता दारावरनं असं काही ना काही विकायला येतं आणि फुटाण्यावाला आला आता. हे बघा, तर म्हटलं चला मुलं पण खातील आणि आपण पण खाऊया म्हटला. पावसाळ्यामध्ये फुटाण्यांची खूप मला पण म्हणजे आवडतात खायला वगैरे. बसला की खायचं. 100 रुपयाला एक शेर दिले. आता तुमच्याकडे पण जर लिंबाचं झाड असेल ना, हे बघा माझ्या झाडाला लिंब यायला सुरुवात झाली. हे बघा, आणि पिवळं झालं आहे, पिकत चाललं आहे ते आणि फुलं पण भरपूर लागली. तर मग लिंबाचं झाड असेल ना, तर हे तर झाड मी ना घरीच तयार केलेलं आहे. आता इथे मध्ये ना हे बघा आपल्याला काय करायचं आहे, गाईचं जे गोमूत्र असतं ना ते ह्या झाडाच्या मुळाशी टाकायचं आणि शेणखत पण टाकायचं. किंवा शेणखत नसेल तर मग गाईचं शेण तुम्ही झाडाच्या बुडाशी टाकून द्या आणि त्याला आहे ना हळूहळू आहे ना फुलं यायला सुरुवात होईल आणि भरपूर असे लिंब पण येतील. मी तसंच करत असते. आता त्याच्यानंतर आहे ना हे बघा गावाला आहे ना खूप म्हणजे खूप हवा सुटलेली आहे आणि पाऊस आज थोडासा इथे उघडा होता. हे बघा, आणि इथे ना माझे मामसासरे आहे ना त्यांचं आहे ना हे सोलर आलं आहे, म्हणजे ते सामान आलं आहे आपल्याला भेटतं ना सरकारकडने शेतकऱ्याला. तर इथे बघा हे ते आलेलं आहे. तर त्यांनी ना माझ्या घरीच इथे उतरवलं. कारण का माझे मामसासरे ना ते पण मळ्यातच राहतात शेतामध्ये, पण तिकडे आहे ना गाडी जात नाही. त्याच्यामुळे ना आता हे आमच्या ट्रॅक्टरमध्ये घेऊन जाणार आहे नंतर. आणि इथे बघा हा पाईप आहे आणि ह्या प्लेट आहे. ह्या सूर्य ऊर्जेवर चालतात. जेव्हा ऊन पडतं ना त्याच्यावरच मग मोटर चालू करायची आणि त्याच्यावर चालतात. ह्या 9 प्लेट आहे हे बघा. आणि आम्हाला पण आलेलं आहे, आमचे पण 2 आहे. हे बघा ह्या 9 प्लेट आहे आणि याच्यावर आहे ना आमच्याकडे कसं जास्त करून आहे ना लाईट राहत नाही. त्याच्यामुळे आहे ना मग आम्हाला याची जास्त गरज असते. थोडंसं ऊन पडलं का मग याच्यावर मोटर चालू करायची आणि मोटरी चालू पण होतात. तर ते माझे मामसासऱ्याचं सूर्य ऊर्जावरचं हे सोलर इथं आलेलं आहे. त्याच्यानंतर आहे ना आज आहे ना छान असं हे बघा मकाईचे कणसं भेटले. कधीचे मला हे पाऊस पडल्यापासून आहे ना खायचेच होते. मग मी ना माझा मुलगा पण बाहेर जात राहतो ना, मी त्याला बोलले की आपल्याला मकाईचे कणसं जर भेटले कुठे तर घेऊन ये. इकडे शक्यतो गावाकडे कसं गावठी असतात, पण आता गावठी पण नाही आहे. तर मग माझा मुलगा आहे ना गेलेला होता थोडं असं बाजाराच्या ठिकाणी, बाजाराच्या गावाला. तर त्याला तिथे भेटले कणसं, तर तो घेऊन आला. मग
आणि चला म्हटलं आता आहे ना पाऊस पडतोय बाहेर. आता कणसं छान असे हे बघा सोलून घेतले आणि एकाचे ना 2-3 तुकडे केले म्हणजे सगळ्यांना पण होईल म्हटलं. एक 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 आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि पाणी घालते. आता मी उकडणार आहे ते कुकरमध्ये आणि माझ्या सासूबाईला पण देणार आहे. म्हणजे कसं त्यांना आहे ना चावत नाही, दात नाही, तरी पण त्या असंच त्या थोडंसं खातील, तोंडाला पण चव येईल. चला मस्त आता इथे मी कुकर वगैरे लावला आणि शिट्ट्या करून घेते. आणि कसं पाऊस पडला ना आपल्याला मग ह्या अशा गोष्टी खाल्लेल्या असतात ना, तर मग खायची मग आठवण पण येत असते. चला कुकर होतंय तोपर्यंत आहे ना, आता इथे ना हे बघा माझी लुसी बघा, मी फ्रीज उघडलं तर फ्रीजमध्ये जाऊन बसली आहे. फ्रीजमध्ये आता जास्त सामान नाही, भाजीपाला पण सगळा संपला आहे आणि म्हटलं चला आता काहीच नाही त्याच्यामध्ये, तर थोडासा फ्रीज पण साफ करून घेते. आता या फ्रीजला आहे ना माझ्या खूप दिवस झाले बरं का, जवळजवळ 25 वर्षे होऊन गेले तेव्हापासूनचा हा माझा जुना फ्रीज आहे आणि तो मी माझ्या घरी पुतण्याला दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर आहे आज आहे ना माझ्या घराला इथे बघा हा आहे ना लोखंडाचा सेफ्टी दरवाजा बसवायचं काम चालू आहे आणि बघू आता झाल्यानंतर दाखवेल तुम्हाला. त्याच्यानंतर आहे ना आमच्या शेतामध्ये ना आजपासूनच आहे ना भाताच्या आवणीला सुरुवात केलेली आहे आणि आमचे घरचेच माणसं आहे ना ते सगळे भात आवायला गेले. ते म्हणजे आज आहे ना त्यांनी रोपच खणलं आणि उद्यापासून ते भात आवायला सुरुवात करतील. पूजा पण गेलेली होती म्हणजे पुतणसून, ती मग 4 वाजता आली आणि त्याच्यानंतर मग आता तिचं स्वयंपाकाचं काम. तर मग आता इथे ना हे बघा मग ती आल्यानंतर आहे ना सगळ्यांना चहा वगैरे केला तिने आणि मग तिने भात टाकला, वरण केलं आणि त्याच्यानंतर आता चपात्या आणि भाजी. तर मग आता इथे मस्त चूल पेटलेली आहे बघा आणि मी पण इथे चुलीजवळच बसलेली होती. मी पण जास्त चुलीजवळ बसत नाही, मला चुलीचा धुराचा त्रास होतो म्हणून थोडी लांबच बसलेली होती आणि मी अजून काही म्हणजे स्वयंपाक करते हळूहळू, पण जास्त चुलीजवळ स्वयंपाक करत नाही मी. चला मस्त पूजाने छान अशा चपात्या पण केल्या हे बघा गरमागरम चुलीवरच्या आणि चुलीवरचं जेवण खूप छान लागतं, चविष्ट लागतं. आणि लगेच आता इथे ना हे बघा तिने लगेच कढई ठेवली आणि इथे ह्या पापड्या तळायला घेतल्या आहे तांदळाच्या. गौरव आणि माधुरी म्हणत होते मम्मी पापड्या खायची म्हणजे तिचे मुलं. आणि त्याच्यानंतर मी आहे ना इथे ना मटकी भिजत टाकलेली होती आणि ती पण आहे ना आता म्हटलं चला स्वच्छ अशी धुवून घेते. सकाळी टाकली आणि त्याच्यानंतर तिला उद्याकडे मोड येते आणि जास्तच टाकलेली, आमची माणसं जास्त आहे, मी किराण्यामध्ये भरलेली होती आणि मग नंतर पूजा ती छान बनवेल उद्याकडे. आता इथे ना मूग पण टाकलेले होते भिजायला हे बघा. कधी मूग किंवा मटकी मग असं काही ना काही लागतंच मग आपल्याला. त्याच्यामुळं मग तिला पण आठवण नाही राहत, मग मी आहे ना गावाला आहे ना असं काहीतरी भिजत टाकत असते आणि मग कसं भाजीला होतं. चला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.